जालना येथील पत्रकार आणि दैनिक जगमित्राचे संपादक संतोष भुतेकर यांना भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या कार्यकर्त्याने फोनवरून धमक्या आणि शिवीगाळ दिल्याप्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपी शिवाजी गायकवाड याच्यावर पोलीस संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। काय घटनेच्या निषेधात आपण निवेदन दिलं आज? काल मला दुपारी कॉल आला आणि शिवाजी नामक व्यक्ती आहे, त्यांनी मला धमकी दिली की दानवे साहेबाच्या विरोधात का बातम्या छापता आणि बातम्या छापता तुम्हाला घरी येऊन दाखवतो आणि माझ्या आईवडिलावर शिव्या दिल्या मला। त्यामुळं मी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, मात्र त्यांनी अदखलपत्र गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व म्हणजे पत्रकार बांधव आले आणि मागणी केली की पत्रकार संरक्षण समिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा। आपण बातमीच्या स्वरूपात काय लिखाण केलं होतं आणि त्याचं काय नेमकं परिणाम झाले? काहीच नाही, लिखाण माझं चालूच असतं। सत्यता जी म्हणजे कार्यक्रम त्यांनी जर समजा सभा घेतली तर त्याला कार्यकर्त्याची कमतरता, खुर्च्या रिकाम्या किंवा मग इतर मतदारसंघाचा विकास या संदर्भात मी वारंवार लिखाण करतो। धमकी देण्याचं नाव काय होतं? कोण होतं? शिवाजी गायकवाड म्हणून आहे, त्यांनी स्वतःच नाव सांगितलं की मी सरपंच आहे, माझी सरपंच म्हणले ते, आता कोणते काय आपल्याला ते त्यांनी गावाचं नाव इथं हे तुम्हाला मारलं असतात, काय केलं असतं तुम्ही? आता मारल्यावर काय, आता मार्ग तर खावाच लागेल त्यांचं, त्याला काय, ते शेवटी भाजपाचं राज आहे म्हणल्यावर काय त्याला काय विलाज आहे। काय नाव आपले? संतोष भुतेकर। या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह पत्रकार संतोष भुतेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। काय निवेदन दिलं आणि काय मागणी? जालना लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बातमी का छापली अशी विचारपूस करून आमचे पत्रकार मित्र संतोष भुतेकर यांना शिवाजी गायकवाड नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी धमकी देऊन त्याला 2 दिवसापासून तो बेचैन आहे। या धमकीमुळे सगळ्या पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली असून अशा प्रकारे जर बातम्या छापल्या तर तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशा धमक्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देत आहेत पत्रकारांना। त्यामुळं आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले की या प्रकरणी गंभीर दखल घेऊन शिवाजी गायकवाड यांना तात्काळ अटक करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। ही मागणी मंजूर केली नाही तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा सर्व पत्रकार मिळून ठरवू। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दानवे यांनीही या सदरील जो कार्यकर्ता आहे त्याला तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी आणि माफी मागायला हवी, एवढीच आमची अपेक्षा आहे। याच्या अगोदर तुमच्या आणि रावसाहेब दानवेंची भांडणं झाली होती, काय सांगितलं? नाही, त्याचा काही संबंध नाही। बरं, मला एक सांगा, आपलं नाव 34 मध्ये त्यांना उमेदवाराला घ्यायची आता तुमच्या याच्यामध्ये निवेदनात नमूद केलंय का? काय काय पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ती जी फूस म्हणून तर नाही म्हणून तुम्ही म्हणजे उमेदवाराविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे का तुमची? नाही, तशी नाही मागणी। ज्यांनी धमक्या दिल्या त्यांच्यावरच पत्रकार धमक्या कोणाच्या सांगण्यावरून दिले त्याचा काही चौकशी तपास? ते पोलीस चौकशी तपास करतील।